मित्रमंडळींनो, तर सकाळची वेळ आहे, सकाळचे 6:30 वाजलेत आणि मी आले आता किचनमध्ये स्वयंपाक करायला। आज शनिवार आहे, मुलांना डब्बा करायला। तर इथं ठेवला मी चहा चांगला उकळायला लागलाय, तोपर्यंत भाजीची तयारी करते। आज मटकीची डाळ, त्याची भाजी करायची। चला करून घेते। आता डाळ काढून आणली आणि आता दूध ठेवते तापायला शोधून। आता तापायला इथं आणि इकडे चालू आहे भाजी तयारी। कांदा टाकला भाजायला। भाजी फोडणी देऊन झाली आता माझी आणि शिजते आता भाजी। पीठ मळून घेते तोपर्यंत। पीठ मळून झाले आता आणि इकडं भाजी पण शिजली। आता चपात्या करून घेते। चपात्या करून झाले आता माझ्या। किचन वाटा सगळं आवरून घेते आता। किचन आवरून घेतलंय सगळं, आता झाडून ती घेतले। आता भांडी बाहेर नेली ती भांडी घासायला। आता फरशी पुसून घेते। दिंडीतनं घरी आज
मामाला शाबू करते आता घरात जाऊन चालते. आणि आता मामा आले, मामाला शाबू करायचा आहे. मामाचा शनिवार असतो, तर मामा आल्या शाबू भिजत घातला होता. भांडी घासून झाली त्याच्यावर. आणि आता बघूया आपण शाबू भिजलाय का. तर शाबू अजून नाही भिजला, थोड्या वेळ अजून पाणी भिजू द्यावा म्हणजे चांगला होतो. बरोबर येताना पेढा, लाया, बत्ताशे, गंध, अष्टगंध, बुक्का, गोपीचंद पण आणले का. शाबू काय भिजना, तर मी काय केलं, शाबू घेतला, चटणी घेतली आणि थोडंसं शेंगदाणे घेतले, एकत्र बारीक करून घेतले तिकडं मिक्सरमध्ये. आणि आता त्याची धपाटे करून घ्यायला लागले उत्तप्यासारखा. शाबू ते करून झाला, मामाला दिला खायला आता. आणि आता निघाली मी माळावर, तर दुसऱ्या तुकड्याला सुरुवात करायची पेपर काढायला. चला जाऊया मग. पाऊस येतोय, कमी होतोय, येतोय, कमी होतोय, पण त्याचं काम ती करतोय, आपलं काम आपण करायचं. चला मग चालली मी आता माळावर. इथं तुम्हाला दाखवते, प्राजक्ताचं झाड आहे. प्राजक्ताच्या झाडाचं साडा पडलाय, चांगली फुलं पडली ती, हे बघा. माळावर. आणि इकडं 2 नंबरचं तुकडं आहे, त्या 2 नंबर तुकड्याचा पेपर काढायचा आज. चला मग काढून घेऊ. एक दिवस पेपर काढून ठेवायचा, म्हणजे मालला, डाळिंबीला चांगला कलर येतोय. चला मग पेपर काढून घेते आता पटपट. चढता मला काय दिसलं तुम्हाला दाखवते. इथं बघा, बोरीच्या झाडावर घरटी केली ती चिमण्यानी. हे बघा किती छान घरटी केली ती. तर आता 1:05 झाली काढून आपले, 12:30 वाजले ते. आणि इकडं दुसऱ्या पातीला सुरुवात केली आता मी पेपर काढायला. चला काढून घेऊया पेपर. लिंबीचा कागद काढता काढता ह्यांनी मला हाक मारलीवर. आणि आपल्याला फवारायचं आहे आता टमाटा. बरोबर औषध करून झालं आता, पण काय करायचं, इस्टिपीची नळी तुटली. आता कसं काय, हाय का जोडायला आहे ती गाडी कुठं आहे, घेऊन ये आता पानं आणलं. नाही तर पकडीनं जोडलं.
तर नाव टाकलं का? तर घरी जाऊन पकडून आणून पकडीनं जॉईन केलं. आता ते फिरवलं, पाहणं तर काय नाही तर तसंच तो काय असं पण झालं की जोडली की आता गळायचं नाही ना ते. सुरुवात केली आता फवारायला. माझा काय आवाज पोहोचत नाही तुमच्यापाशी कारण का एसटीपीचा आवाज येतोय. चला नळी वाढायची मला आता. झालं आता सगळं. आता घरी जायचं जेवण करायला. तर आपल्या 3 पाती लागले ते आणि 5 वाजता झाले ते. इकडं बघा काळभंगार साबळ आले. वारं पण सुटले. तर 4 पाती लागले ते आता माझ्या. आता इकडं 5ची 5 शिल्लक आहे ती मी घेऊन टाकते पात. आता आवरून झाल्यावर ह्याने घरी गेलं तर जेवण करायला. जेवण करून आला आता आणि ह्या एका झाडाला पेरूच लागणार. आता ह्याची कटिंग करायचं चालू आहे म्हणजे परत 9 ती फुटन चांगली आणि परत ह्याला पेरू लागते ना. काय होईल? फ्रेश नव्याने सुरू. लाल पेरू आहे का नाही? तर लाल पेरू आहे बघा इथं खाल्लाय पाखराने. हे अलीकडल्या झाडाला चांगलं लागलाय. पाखरं खायला लागली ती. लाल पेरू आहे. पाखराने खाऊन खाऊन टुचीनं डिझाईन केली बघा. पेरू लय भारी लागते पण खायला आहे का ना. नेमकं दिवाळी झालं येते का? सगळं पाकच मोठं करता काय? होय. तर चालू इथं कटिंग करायला. भरपूर फांदे पडलेत खाली. झाड सगळं छाटून झाले आता. आता वर चढला हो काय? तर झालं थोडंच राहिलं छाटणी करायची. राधा बापू काय करते ती घरी? करते का? हा राधा खेळती काय? इकडे आले मी. टमाट्याची एक नळी निघली होती ती बसवायला लागली त्याने. आणि आता मी बघते इकडं गोसावळ्याच्या वेळेला गोसावळा लागलाय का एखादरी गवलं म्हणजे भाजी होईल. बघूया आहे का गवलं. एक अजून बघू असतील. त्याला आज तोडावं लागतंय नाहीतर काळं पडतंय परत. चांगलं गवलंय. अजून बघूया गवतंय का. बारकं बारकं. आता काय ह्याची भाजी होत नाही. हे असंच ठेवते फ्रीजमध्ये आणि परत अजून एकदा गवलं म्हणजे परत करायन भाजी त्याची. मी काय झाडे कटिंग करायचं ठरवलंय काय? आता चिकूच्या झाडाचं चालू कटिंग. टमाटा चांगला दिसायला लागला. टमाट्याला टमाटे लागली मस्तपैकी.
घेतली आता आणि निघालोय आता घराकडं. सगळे आणले आता आणि पाणी जाऊन दावणीला बांधले ती. तर अंधार पडायच्या आत पहिल्यांदा शरडांना वैरण आणून टाकते आणि मग गुरांना वैरण टाकते मुरघासाची. गोलाची वैरण न्यायला आली आता मी शरडांना टाकायला. चला काढून घेते आता. घ्यायला लागले आता मी शरडांना. चला घास कापून घेऊया. घास आपला चांगला आलाय. खरडून कापला म्हणजे परत चांगला फुटतो. टाकले आता सगळ्या शरडांना घास आता.